अखंड ज्योती मराठी नोव्हेंबर 2024. पूजा उपासना. वैदिक ऋषींनी आत्मोन्नतीला मानवी जीवनाचा परमोच्च उत्कर्ष मानला आहे. जपध्यान, पूजा उपासना, साधना आराधना, योग तपश्चर्या असे अनेक मार्ग याच उद्देशासाठी सांगितले आहेत. आत्मोन्नतीचं उद्दिष्ट केवळ भगवंताची अनुभूती मिळवणं नाही, तर स्वतःच्या व्यक्तिमत्वात श्रेष्ठ गुणांचा अंतर्भाव करणंही आहे. हे उदात्त गुण जीवनात आत्मसात करण्यासाठी सुचवलेला एक मार्ग म्हणजे उपासना होय. उपासना शब्दाची उत्पत्ती उप आणि आसन या दोन शब्दांपासून झाली आहे. उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बैठक. आगीजवळ बसल्यावर उष्णता जाणवते आणि हिमखंडाजवळ गेल्यावर थंड वाटतं. त्याचप्रमाणे एखाद्याला दैवी शक्तीचं सान्निध्य लाभलं तर त्याच्या जीवनात दिव्य गुणांचा समावेश होणं देखील शक्य आहे. दैवी शक्ती आपल्या गुणांनी साधकाला लाभ मिळवून देतात. ज्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरशी घराची विद्युत जोडणी केली तर घर प्रकाशानं भरून जातं, तसंच प्रत्येक वैदिक मंत्राची स्वतःची एक निश्चित देवता असते. गायत्री मंत्राची देवता सविता आहे. गायत्री मंत्राची उपासना केल्यानं सूर्याच्या त्या अदृश्य तेजाचा जीवनात समावेश करणं शक्य होतं. ते जीवनाला बळ देतात आणि जीवनशक्ती वाढवतात. गायत्री उपासनेच्या प्रभावानं मनुष्य योग्य मार्गाचा अवलंब करू लागतो. तो शुद्धता आणि तेजाचा अनुयायी बनतो. त्यामुळे गायत्री उपासना नियमितपणे करणं हा आत्मोन्नतीचा सर्वोत्तम मार्ग म्हटला जाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.